तर सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचं बघायला मिळते। मंगळवारच्या तुलनेत 10 ग्रॅम सोनं 7,000 महागलेलं आहे आणि चांदीच्या दरात सुद्धा मोठी वाढ झाली। 1 किलो चांदी मंगळवारच्या तुलनेत 17,600 महागलेली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, सोन्याच्या दरात मोठी वाढ होते। मंगळवारच्या तुलनेत 10 ग्रॅम सोनं 7,000 महागलंय। चांदीच्या दरात सुद्धा मोठी वाढ, 1 किलो चांदी मंगळवारच्या तुलनेत 17,600 रुपयांनी महागलेली आहे। ही मोठी दरवाढ आपल्याला बघायला मिळते। मध्यंतरी काहीशी घसरण झालेली होती या दरांमध्ये, मात्र पुन्हा एकदा सोनं महागलेलं आहे, चांदी सुद्धा महागलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात ही वाढ म्हणावी लागेल, कारण 7,000 सोनं महागलंय। 10 ग्रॅमच्या तुलनेत सोनं 7,000 महागलंय आणि चांदी सुद्धा 1 किलो चांदी मंगळवारच्या तुलनेत 17,600 रुपयांनी महागलेली आहे। त्यामुळे आता लग्नसराईचा काळ सुरू होणार आहे, सणासुदीचा काळ आणि त्याच वेळेला सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ। राजेश रोकडे, इंडियन जेम्स अँड ज्वेलरी असोसिएशनचे अध्यक्ष आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। राजेश जी, ही नेमकी सोन्या चांदीच्या दरात वाढ का होते, काय कारण आहेत? बघा, सोनं आणि चांदी हे कमी गल्फ कंट्रीमध्ये जे इराणवर हल्ला झाला होता आणि त्यामुळे जे महागाई वाढत होती त्याच्यामुळे भाव खाली खाली येत गेलेले मागच्या काही दिवसात। कारण की महागाई जेव्हा वाढतं तर बँकेचे इंटरेस्ट रेट पण वर जातं आणि बँकेचे इंटरेस्ट रेट वाढले की सोन्याचे पैसे इन्व्हेस्टमेंट करणारे लोक बँकेकडे वळतात। त्याच्यामुळे सोन्यावर एक दबाव होता आणि त्या दबावामुळे सोन्याचे भाव खाली यायला लागलेले। परंतु आता पुन्हा परिस्थिती चेंज होत आहे, कारण की प्रॉफिट बुकिंग जे व्हायची होती ती पूर्ण झालेली आहे आणि आता हे जे युद्ध आहे हे लवकर संपेल असं काही दिसत नाहीये। त्याच्यामुळे पुन्हा हळूहळू करून सोन्याच्या दरात वाढ व्हायची सुरुवात झालेली आहे। निश्चितचपणे दुसरीकडे जर आपण बघितलं तर सेन्सेक्स सुद्धा वाढतोय, याचा काय कोरिलेव्हन्स आहे नेमका? बघा, बरेचदा असंही होतं की सेन्सेक्स वाढला आणि गोल्ड खाली आलं किंवा गोल्ड खाली आली आणि सेन्सेक्स वर गेलं असं होतं। परंतु परिस्थिती वेळोवेळी चेंज होतं। 25 दिवसाआधी परिस्थिती वेगळी होती, त्यावेळेस जिओपॉलिटिकल टेन्शन फक्त आणि फक्त वेगळं एक धोरण पकडून चालायचं। आजचं धोरण वेगळं असल्यामुळे कुठे ना कुठे हे दोन्ही वाढतंय असं दिसतंय। दोघांचं को रिलेटेड म्हणता येणार नाही, परंतु कोइन्सिडन्स बरेचदा असतं की दोन्ही एकत्र कमी होतात किंवा दोन्ही एकत्र वाढतात। नॉर्मली परिपाटी अशीच व्हायची की शेअर मार्केट वर गेलं की गोल्ड खाली यायचं आणि गोल्ड वर गेलं की शेअर मार्केट खाली यायचं, पण आता असं काही राहिलेलं नाहीये। सर्कमस्टान्सेस चेंज होत राहतात आणि अकॉर्डिंग टू सर्कमस्टान्सेस ही परिस्थिती चेंज होते आणि त्याच्यामुळेच बरेचदा प्रिडिक्ट करता येत नाही की मार्केट काय रिॲक्ट करेल, कारण की प्रॉफिट बुकिंग कधीही होऊ शकतं आणि प्रॉफिट बुकिंगमुळे अशा परिस्थिती होत राहतात। आणि आता प्रॉफिट बुकिंग झाल्यानंतर लोकांचा एक जो सेफ हेवन ज्याला गोल्डला पहिले म्हणायचं ते सेफ हेवन आता पुन्हा त्यांना दिसायला लागलेलं आहे आणि हे एक ज्याला म्हणता येईल की एक चान्स आहे किंवा एक अपॉर्च्युनिटी आहे की गोल्ड जेव्हा खाली येतं त्यावेळेस बाईंग करणं लोकांना एक अपॉर्च्युनिटी वाटतं आणि त्याच्यामध्ये खरेदी करतात। तर आता पुन्हा खरेदी आलेली आहे आणि ग्राहकांच्या म्हणा किंवा इन्व्हेस्टमेंट करणारे लोकांचा याच्याकडे कौल आलेला आहे। अगदी राजेशजी, धन्यवाद, आपण एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। अजूनही काही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत, मात्र तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा एनडीटीव्ही मराठी। हे आहे एनडीटीव्ही आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठी।